मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेअंतर्गत खापर ग्रामपंचायत हद्दीतील आमलीफळी येथील तांडावस्ती या ठिकाणी रस्ता, बंदिस्त गटार तसेच विद्युतीकरण, त्याचप्रमाणे 25-15 अंतर्गत खापर गावात शिंपी गल्ली या ठिकाणी पुन्हा एक रस्ता, अशा कामांच्या भूमिपूजनासाठी ज्यांनी या कामासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला ते आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय आमशादादा पाडवी आणि खास करून आमचे खापरचे जावई माजी समाज कल्याण सभापती शंकरदादा पाडवी यांनी गेल्या अधिवेशनामध्ये संबंधित विभागाकडून खापर गावासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून घेतला। खरं म्हणजे तांडावस्ती सुधार योजनेअंतर्गत एक सामाजिक सभागृहाचं देखील दादांनी 15 लाखासाठी नाव दिलेलं होतं, परंतु आपल्या कृती आराखड्यामध्ये ते समाविष्ट नसल्यामुळे यावर्षी ते घेता आलं नाही। दादांनी आता जे सूचना सरपंच साहेबांनी आम्हाला सर्वांना ग्रामपंचायतीशी संबंधित लोकांना दिलेल्या आहेत की या वर्षीच्या कृती आराखड्यामध्ये एक समाज मंदिर देखील आपण या ठिकाणी समाविष्ट करू आणि पुढच्या अधिवेशनापर्यंत ते सुद्धा दादा आपल्याला उपलब्ध करून देतील अशी आपण आशा बाळगू। आमलीफळी या गावाच्या कनेक्टिव्हिटीसाठी विशेषतः ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आमदार साहेब या ठिकाणी आले आणि लोकांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या ते आश्वासन आमच्या दादांनी दिले। लोकांनी आश्वासनावर विश्वास ठेवून मतरूपी आशीर्वाद आमच्या दादांना दिला आणि ते सार्थ ठरवत, विश्वासाला पात्र ठरत आमच्या दादा आमलीफळीवर, खापरवर विशेष आपली मेहर नजर राखताना आपल्याला दिसत आहेत। जे जे काही कामं प्रलंबित आहेत ते सर्व कामं आणि सर्वात मोठं पुलाचं काम जे आश्वासित दादांनी केलेलं होतं ते देखील सुरू झालेलं आहे। तांडावस्ती असेल, दलित वस्ती असेल, 25-15 असेल, शक्करबाप्पा योजना असेल, या प्रत्येक माध्यमातून प्रत्येक हेडखाली आपल्या गावात काही ना काही विकास कामं आपण पदरी पाडून घेऊ आणि त्या पद्धतीचं सहकार्य सन्माननीय आमशादादा पाडवी, सन्माननीय शंकरदादा हे आपल्याला करीत आहेत। खापर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच, उपसरपंच, सर्व आम्ही सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने मी खूप खूप आमदार साहेबांचे आभार मानतो की अशाच पद्धतीने आमचं गाव मोठं आहे, मिश्र वस्ती आहे, प्रत्येक समाज या ठिकाणी राहतो आणि आमच्या सर्वांची मानसिकता विकासाला पाठबळ देणारी आहे, विकासाला समर्थन करणारी आहे आणि म्हणून आमदार हा गाव विकासाचा सर्वात मोठा दुवा आहे आणि आपण आणलेला निधी इथं सद्मार्गी लावू असंही आम्ही आपल्याला आश्वस्त करतो दादासाहेब। पण आमच्या गावावर निधीची कमतरता कधी पडू देऊ नका। एक तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत देखील 2 कोटी रुपये शंकरदादांनी मागे आपल्या या रामदेव बाबा मंदिर परिसरात मोठं भवन यासाठी सूचित केलेले होते। मागे अल्पसंख्याक याच्यासाठी देखील 50 लाखाचं दादांच्या जे मुंबईहून मला फोन होता की काय देता येईल, म्हटलं भवन द्या। हे समाजाच्या लोकांशी चर्चा करून ती मागितली, तेही प्रस्तावित झालेलं आहे आणि अशा पद्धतीने या कार्यकाळामध्ये आपण निश्चितपणाने गावाच्या विकासात भर टाकण्यासाठी आमच्या दादाची मदत घेऊ। ते करतच आहेत आणि करत राहतील अशा प्रकारची मला खात्री आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।